नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-केवायसी सुरू झालेली आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणी जे आहेत अशा सर्वांना आता ई-केवायसी करावी लागणार आहे, तरच जो काही हप्ता आहे तो तुमचा चालू राहणार आहे, अन्यथा तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल। ही ई-केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचारत होता की आम्ही नारी शक्ती दूत या ॲप वरून फॉर्म भरलेला आहे, तर आमची ई-केवायसी कशी होईल? लक्षात ठेवा, तुम्ही कुठूनही फॉर्म भरलेला असू द्या, तर तुमची ई-केवायसी एकाच पोर्टल वरून करण्यात येणार आहे। आता हीच ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकता। आता ही ई-केवायसी कशी करायची या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, सर्वप्रथम मोबाईल मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाईप करून सर्च करायचं आहे। त्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल। यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या बॉक्स वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या समोर ई-केवायसी चं पेज ओपन होईल। त्यामध्ये या ठिकाणी लाभार्थी महिलेचे आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा या ठिकाणी टाकायचा आहे। मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून OTP पाठवा वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकून या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP टाकून सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे ऑटोमॅटिक नाव आलेलं असेल। त्यानंतर लाभार्थ्याच्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे, जो तुमचा प्रवर्ग असेल तो। त्याच्यानंतर खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्या खाली होय नाही असे पर्याय दिलेले आहेत। त्यामध्ये या दोन्ही मध्ये होय हा पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी टिक मार्क करून सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट पर्यायावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता आपली ई-केवायसी सक्सेसफुली झालेली आहे। तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा मेसेज आपल्या स्क्रीन वरती दिसणार आहे। तर अशा प्रकारे ही ई-केवायसी करायची आहे। तर अशा प्रकारे सर्व लाडक्या ताईंनी आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे। धन्यवाद।